नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या लेक्चरमध्ये आपण सल्स आणि इंडायसिस म्हणजे घातांचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो बघा. 8ची पॉवर 2 प्लस 15ची पॉवर 2 कंसाची पॉवर 1/2 आणि त्याच्यावरही पॉवर 3 आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मित्रांनो मला सांगा 8चा वर्ग किती? 64 प्लस 15चा वर्ग किती? 225 बरोबर आहे. आता हे कंस आहे, त्याच्या कंसाच्या वरी पॉवर आहे 1/2 आणि पूर्ण कंसाच्या वरी पॉवर आहे किती? 3. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं 64 आणि 225 ची जर बेरीज केली मित्रांनो तुम्ही बघा. 225 आणि 64 किती होतात? 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि हे 2 किती आलं? 289 आलं. बरोबर आहे. आणि त्याच्या कंसाच्या वरी किती आहे बघा? 1/2 आणि पूर्ण कंसाच्या वरी आहे 3. आता मित्रांनो मला सांगा, तुम्ही ह्याला असं लिहू शकता कसं? आपल्याकडे एक रूल माहिती आहे घातांकाचा. a ची पॉवर 1/2 असेल, तर तुम्ही ह्याला वर्गमुळामध्ये a लिहू शकता. बरोबर आहे. नसेल तसं करायचं, तर तुम्हाला अजून एक रूल माहिती आहे. 289ला तुम्ही 17च्या पॉवरमध्ये लिहू शकता. बरोबर आहे. मग मला सांगा 289 17चा वर्ग आहे, तर त्याला तुम्ही असं लिहू शकता 17ची पॉवर 2 त्याच्यावरी 1/2 आणि पूर्ण कंसाची पॉवर 3. बरोबर आहे. आता मला सांगा अजून एक रूल आहे. a ची पॉवर m आणि कंसाची पॉवर n. जर पॉवरची पॉवर असेल, तर वरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे a ची पॉवर m इंटू n होतं. जसं मित्रांनो इथं काय होईल? 17ची पॉवर 2 गुणिले 1/2 आणि ही कंसाची पॉवर 3. बरोबर आहे. तर मित्रांनो हे 2 आणि हे 2 कटतंय. राहते काय? 17ची पॉवर 1. कुठल्याही संख्येची पॉवर 1 तेच आन्सर असतं. बरोबर आहे. कंसाची पॉवर 3 म्हणजेच काय झालं मित्रांनो हे? तर हे 17ची पॉवर 3 आणि 17ची पॉवर 3 म्हणजे 17चा घन करायचा आहे आणि 17चा घन किती असतो मित्रांनो? तर तो असतो 4913. किती असतो? 4913. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2 4913. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. चला पुढे जाऊ मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न बघा. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. इथे एक्सची व्हॅल्यू काढायच्या. मित्रांनो हा प्रश्न तुम्ही ऑप्शननं सुद्धा करू शकता. कसा? एक्सची व्हॅल्यू काढायच्या. ऑप्शनमधून एक्सची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची बघा. ह्या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो 64. ठीक आहे. बघा एक्सच्या ठिकाणी आपण 64 पुट करू. जर मी 64 पुट केलं एक्सच्या ठिकाणी, तर ह्याच्यामध्ये खूप सोपं होतं बघा. खाली झालं 2.56 बरोबर हे 100 आणि एक्सची व्हॅल्यू किती पुट केली आपण? तर 64 पुट केल्या. मग मला सांगा 64चं घनमूळ जर काढलं तर ते किती येते? 4 येते. छेदस्थानी हे 2.56 बरोबर किती येतं? हे 100/64 येतं. बरोबर आहे. आता हे क्रॉसमध्ये जर गुणाकार केला मित्रांनो, तर 4 गुणिले 64 बरोबर काय झालं? तर हे 100 गुणिले 2.56 तर इक्वल आलं पाहिजे मित्रांनो बघा. 4 चूक 16, 4 सख 24 आणि 1 25 256 आणि 100 गुणिले 2.56 हे 2 घरं सोडून पॉइंट आहेत. हे पॉइंट निघेल आणि 100 वरचे 2 शून्य कटल म्हणजे इथं काय आलं? 256. बघा इक्वल व्हॅल्यू आली मित्रांनो. 256 बरोबर 256 आलं. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली? 64 आली. एक तर या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नसेल तर तुम्हाला सॉल्व्हच करायचं झालं मित्रांनो, तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह सुद्धा करू शकता. कसं? बघा. इथं काय आहे? एक्स आहे, इथं घनमूळ आहे. बरोबर आहे. छेदस्थानी किती आहे? 2.56 आहे. बरोबर किती? 100/x. आता हे क्रॉसमध्ये जर गुणाकार झाला, तर हे काय झालं मित्रांनो? बघा घनमुळात 1 इथं एक्स आहे. बरोबर आहे. गुणिले एक्स बरोबर इथं काय होईल? 2.56 गुणिले 100 होईल. जर सॉल्व्हच करायचं झालं तर. ठीक आहे. आपण दुसऱ्याही मेथडनं बघत आहोत. ऑप्शनचा पण यूज केला आपण. आता ह्याला तुम्ही असं लिहू शकता. कसं? आपल्याकडे एक रूल आहे मित्रांनो. इथं एक्स असेल आणि इथं घनमुळात असेल, तुम्ही ह्याला असं लिहू शकता एक्सच्या डोसक्यावर 1/3. तसं मी या एक्सला असं लिहू शकतो एक्सची पॉवर 1/3 गुणिले एक्स बरोबर हे जर गुणाकार केला तर हे 2 शून्य आणि हे पॉईंट निघून जाईल. इथं राहील फक्त 256. मित्रांनो आपल्याकडे घातांकाचा रूल आहे a ची पॉवर m गुणिले a ची पॉवर n. पाया समान असेल आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची बेरीज होते. जसं इथं x आणि x पाया समान आहे, गुणाकाराचं चिन्ह आहे, तर वरच्या घातांकाची बेरीज होईल. म्हणजेच ते काय होईल? x ची पॉवर 1/3 प्लस 1 बरोबर काय झालं? हे 256. म्हणजेच हे काय झालं मित्रांनो? 3 1 3 3 आणि 1 4 म्हणजेच x ची पॉवर काय आलं? 4/3 बरोबर. आता या 256ला मी असं लिहू शकतो 64 ची पॉवर 4/3. बघा मित्रांनो कसं? लक्ष द्या बघा. 256ला कसं? कारण 64ला आपण असं लिहू शकतो 4ची पॉवर 3 आणि कंसाची पॉवर किती? 4/3. हे 3 3 कटतंय आणि 4ची पॉवर 4 किती असते? 256 असते. बरोबर आहे. म्हणून मी 256ला कसं लिहिलं? 64 आणि त्याच्या पॉवर 4/3. का लिहिलं असं? आपल्याकडे एक रूल आहे मित्रांनो बघा. a ची पॉवर m इक्वल्स टू a ची पॉवर n म्हणजे काय? पाया समान असेल, इक्वलचं चिन्ह असेल तर वरचा घातांक समान असतो. तसंच जर वरचा घातांक समान असेल, इक्वलचं चिन्ह असेल तर पाया सुद्धा समान असतो. म्हणजे इथं घातांक समान आहे बघा. 4/3 4/3 आणि इक्वलचं चिन्ह आहे.
म्हणजेच काय आलं तर एक्स बरोबर किती आलं मित्रांनो, फक्त 64 आलं. तर याही पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचा झाला तर सॉल्व्हही करता येईल प्रश्न आणि ऑप्शनचा यूज करता झाला तर ऑप्शनचा यूज करता येईल. ठीक आहे, आपण दोन्ही पद्धतीनं हा प्रश्न बघितलेला आहे. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, 5 ची पॉवर m भागिले 5 ची पॉवर -3 बरोबर 5 ची पॉवर m 5, तर m बरोबर किती? सो रोल आहे आपल्याकडे मित्रांनो बघा, a ची पॉवर m भागिले a ची पॉवर n. पाया समान असेल, भागिलेचं चिन्ह असेल तर वरच्या घातांकाची वजाबाकी होते, म्हणजे a ची पॉवर m मायनस n. जसं इथं 5 पाया समान आहे, भागिलेचं चिन्ह आहे तर वरच्या घातांकाची वजाबाकी होईल. इथं आहे m. आता इथं बघा हे मायनस आणि हे मायनस काय होईल मित्रांनो, प्लस होईल, म्हणून इथं 3 आलं. बरोबर काय आलं, 5 ची पॉवर 5. अजून एक रूल आहे, ए ची पॉवर m बरोबर ए ची पॉवर n. पाया समान असेल, इक्वलचं चिन्ह असेल तर वरचा घातांक समान असतो, म्हणून काय आलं इथं बघा, तर इथं पाया समान आहे, इक्वलचं चिन्ह आहे तर वरचा घातांक समान असेल, म्हणजेच m प्लस 3 बरोबर 5 आलं. इकडे प्लस 3 इकडे मायनसमध्ये जातील, म्हणून m ची व्हॅल्यू काय येईल, 5 वजा 3, म्हणून m बरोबर किती आलं, 2 आलं. ठीक आहे, या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 2. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. आता मित्रांनो फक्त हे दिले आणि ह्याला तुम्हाला फक्त लिहायचंय. कसं लिहायचं बघा, मला सांगा पॉईंट इथं होता. आता पॉईंट उजव्या साईडकडे सरकवायचा आहे. चारही ऑप्शन बघितला तर 1.8 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट इथला उचलायचा आहे आणि इथं 1च्या पुढे आणायचा आहे. मग किती घरं सोडून आहेत बघा. बघा 1 इथं मी टिक करतो. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा पॉईंट इथं आणायचा. म्हणजे 7 घरं सोडून पॉईंट उजव्या साईडला आणायचा आहे. म्हणजेच तुम्ही ह्याला असं लिहू शकता 1.8. किती घरं सोडून बघा 7 होती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. उजव्या साईडला जर पॉईंट गेला तर त्याला मायनसमध्ये लिहायचं. म्हणून 1.8 गुणिले 10ची पॉवर ह्याला आपण असं लिहू शकतो. किती? 1.8 गुणिले 10ची पॉवर -7. हे कुठून आलं? हे बघा इकडे उजव्या साईडला घरं सोडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 उजव्या साईडला सरकवायचे. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 1.8 10ची पॉवर किती? -7. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. फक्त उजव्या साईडला पॉईंट सरकवायचा आहे. उजव्या साईडला जर पॉईंट जात असेल तर पॉवर मायनसमध्ये येणार. ठीक आहे. काय येणार? मायनसमध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, 256 बरोबर 64 ची पॉवर x, तर x बरोबर किती? मित्रांनो ह्या 256 तुम्ही 4च्या पॉवरमध्ये लिहू शकता. कसं? 4 ची पॉवर 4 बरोबर 64 ला सुद्धा 4 ची पॉवर 3 लिहू शकता आणि कंसाची पॉवर x. बघा 4 ची पॉवर 1 4 असतं आपल्याकडे, 4 ची पॉवर 2 16 असतं मित्रांनो. 4 ची पॉवर 3 किती असतं? 64 असतं आणि 4 ची पॉवर 4 बघा 64 गुणिले 4 करा, पुढली पॉवर भेटते. 4 चौक 16, 4 सक 24 आणि 25 256. म्हणजे 4 ची पॉवर 4 किती असते? 256. तर ह्या 256 ला आपण 4च्या पॉवरमध्ये लिहिलं. मग मला सांगा आता वरचं घातांक आहे, बरोबर आहे. तर हे वरच्या पॉवरचा गुणाकार होतो. म्हणजे 4 ची पॉवर 4 बरोबर हे काय झालं? 4 ची पॉवर हे 3 गुणिले x काय झालं? 3x झालं. आपल्याकडे एक रूल आहे, a ची पॉवर m बरोबर a ची पॉवर n. पाया समान असेल, इक्वलचं चिन्ह असेल तर वरचा घातांक समान असतो, बरोबर आहे. बघा 4 पाया समान आहे, इक्वलचं चिन्ह घातांक समान असेल, म्हणजेच 4 बरोबर काय आलं? 3x आलं. म्हणून x बरोबर काय आलं मित्रांनो? 4/3. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल काय? 4/3, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. पुढे जाऊ मित्रांनो. पुढला प्रश्न बघा, इथं सोपंच आहे मित्रांनो. सगळे 2च्या पॉवरमध्ये आहेत. मग मला सांगा पहिलाच रूल आपल्याला माहिती आहे, ए ची पॉवर m गुणिले a ची पॉवर n. पाया समान असेल, गुणाकारचं चिन्ह असेल तर वरच्या घातांकाची बेरीज होते. जसे इथं पाया समान आहे, गुणाकाराचं चिन्ह तर वरच्या घातांकाची बेरीज होईल. म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो 2 ची पॉवर 4 + 3. छेदस्थानी पण तसंच 2 ची पॉवर 2 + 5. म्हणजेच काय आलं बघा, 2 ची पॉवर 7 भागिले 2 ची पॉवर 7. बरोबर आहे मित्रांनो. 2 ची पॉवर 7 2 ची पॉवर 7 कटलं, बरोबर आहे. म्हणजेच काय, ह्याला आपण असं लिहू शकतो ना, 2 ची पॉवर 7 ठीक आहे भागिले 2 ची पॉवर 7. पाया समान आहे, भागाकाराचं चिन्ह आहे तर वरच्या घातांकाची वजाबाकी होत असते. म्हणजेच काय झालं, तर 2 ची पॉवर 7 वजा 7. म्हणजेच काय झालं, 2 ची पॉवर 0. आणि कुठल्याही संख्येची पॉवर जर 0 असेल तर त्याचं आन्सर काय असतं? 1 असतं. काय असतं? 1. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न मित्रांनो बघा, आता हे अशा पद्धतीनं आहे. 27 काही वर्गमूळ निघते का? नाही. पण तुम्ही ह्याला असं लिहू शकता. कसं? 27 ला मी 3च्या पॉवरमध्ये लिहू शकतो मित्रांनो. बघा कसं? 27 ला जर आपण 3च्या पॉवरमध्ये लिहिलं तर त्याला आपण लिहू शकतो कसं? 27 ला 3 ची पॉवर 3 लिहू शकतो, बरोबर आहे. कारण 3चा घन आहे आणि त्याच्या डोक्यावर किती आहे? 8/3 आहे, बरोबर आहे. आता हे वर्गमूळ जशास तसं राहील मित्रांनो. ठीक आहे. आता मला सांगा, हे आपण साईडला सॉल्व्ह केलं होतं फक्त, हे असं साईडला. मला सांगा हे 3 आणि हे 3 कटतंय मित्रांनो. 3 आणि 3 काय झालं? कट झालं, बरोबर आहे. मग मला सांगा पुढे काय राहिलं मित्रांनो. आता ते असं राहिलं बघा, हे वर्गमूळ आहे आणि इथं डोसक्यावर काय राहिलं? 3 ची पॉवर 8 राहिलं.
आता मला सांगा, जर असं कुठं असेल मित्रांनो बघा, हे वर्गमुळात ए असेल तर ह्याला आपण असं लिहू शकतो कसं, ए ची पॉवर 1/2 लिहू शकतो. त्याच पद्धतीनं हे जर मी वर्गमूळ हटवलं तर त्याला मी असं लिहू शकतो 3 ची पॉवर 8 आणि पूर्ण ब्रॅकेटची पॉवर 1/2 वरी डोक्यावर, बरोबर आहे. म्हणजेच हे काय झालं मित्रांनो बघा, 3 ची पॉवर, ठीक आहे, हे वरी गुणाकारात जाईल म्हणजे 8 गुणिले 1/2 म्हणजेच बे एक बे, बेचोक 8, म्हणजेच काय राहिलं 3 ची पॉवर 4. काय राहिलं 3 ची पॉवर 4. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 3 ची पॉवर 4, ऑप्शन नंबर 3. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, पुढे जाऊ. बघा, इथं आपल्याला एम ची व्हॅल्यू काढायची मित्रांनो. तर आता मला सांगा 3 ची पॉवर 2 गुणिले 4 ची पॉवर एम, ह्या 24 चे आपण फॅक्टर पाडू मित्रांनो. काय येतील 8 गुणिले 3, बरोबर आहे. आणि कंसाची पॉवर किती आहे 2 आहे. आपल्याकडे एक रूल आहे मित्रांनो बघा, ए गुणिले बी कंसाची पॉवर जर एम असेल तर तुम्ही ह्याला असं लिहू शकता कसं, कंबाईन पॉवर लिहू शकता. म्हणजे हे तर कंबाईन लिहिली तर सेपरेट लिहू शकता, ए ची पॉवर एम गुणिले बी ची पॉवर एम. जसं इथं आहे 8 गुणिले 3 कंसाची पॉवर 2 आहे, तर मी ह्याला असं लिहू शकतो मित्रांनो 3 ची पॉवर 2 गुणिले 4 ची पॉवर एम बरोबर 8 ची पॉवर 2 गुणिले 3 ची पॉवर 2, बरोबर आहे. तर हे 3 ची पॉवर 2, हे 3 ची पॉवर 2 कटलं मित्रांनो. आता राहिलं काय, 4 ला मी 2 च्या पॉवर मध्ये लिहू शकतो. 2 ची पॉवर किती 2, कंसाची पॉवर किती आहे एम. तसंच 8 ला 2 च्या पॉवर मध्ये लिहिता येते. 2 ची पॉवर 3, कंसाची पॉवर किती 2. मला सांगा वरचा गुणाकार होईल तर 2 ची पॉवर हे 2 एम बरोबर. इथं काय होईल 2 ची पॉवर 3 दोन्ही 6. मग आपल्याकडे रूल आहे ए ची पॉवर एम बरोबर ए ची पॉवर एम. पाया समान इक्वलचं चिन्ह तर घातांक समान, पाया समान इक्वल चिन्ह तर घातांक समान असेल. म्हणजेच 2m बरोबर जर 6 असेल तर m बरोबर किती 6/2 म्हणजे बेत्रिक 6. तर m ची व्हॅल्यू आली 3. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल 3. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढला प्रश्न, नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो बघा. आता या पद्धतीचा प्रश्न आहे, आपण ह्याला फॅक्टर पाडायचे. ठीक आहे, फॅक्टर कसे पाडायचे मित्रांनो लक्ष द्या. बघा 27 असे फॅक्टर पाडू आपण. बघा काय करता येईल, 27 ला आपल्याला 3 गुणिले 9 करता येईल, बरोबर आहे. आणि कंसाची पॉवर किती आहे 2 आहे. 16 पण फॅक्टर पाडता येतील मित्रांनो. कसं, 16 ला लिहिता येते 2 ची पॉवर 4, बरोबर आहे. आणि कंसाची पॉवर किती 2. वापस 15 ला काय लिहिता येईल 3 गुणिले 5 आणि कंसाची पॉवर किती आहे 2 आहे. छेदस्थानी मला सांगा 9 ला मला लिहिता येईल कसं, 3 च्या पॉवर मध्ये 3 ची पॉवर 2, बरोबर आहे. कंसाची पॉवर किती आहे 4. हे 5 ची पॉवर 2 जशाच तसं आणि 2 ची पॉवर 6 जशाच तसं. आता थोडा जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर बघा, आता ह्याला असं लिहिता येईल मला कसं, 3 ची पॉवर हे 2 गुणिले 9 ला वापस मला लिहिता येईल कसं, 3 ची पॉवर 2 आणि कंसाची पॉवर 2, बरोबर आहे. गुणिले हे 2 ची पॉवर वरचा गुणाकार होईल 4 दुनी 8. आणि इथं काय लिहिता येईल 3 ची पॉवर 2 गुणिले 5 ची पॉवर 2, बरोबर आहे. छेदस्थानी बघा हे बेचोक 8 म्हणजे 3 ची पॉवर 8 गुणिले 5 ची पॉवर 2 गुणिले 2 ची पॉवर 6. आता कट होईल मित्रांनो. बघा काय कट होईल लक्ष द्या. वरी काय राहिलं बघा, हे बे दोन्ही काय होईल 4 होईल, बरोबर आहे. मला सांगा हे बघा वर राहतंय 3 ची पॉवर 2 गुणिले 3 ची पॉवर 4 गुणिले 2 ची पॉवर 8 गुणिले 3 ची पॉवर 2 गुणिले 5 ची पॉवर 2. आणि छेदस्थानी आहे मित्रांनो 3 ची पॉवर 8 गुणिले 5 ची पॉवर 2 गुणिले 2 ची पॉवर 6. हो का, हे 5 ची पॉवर 2 5 ची पॉवर 2 कटलं. आता 3 ची पॉवर मला सांगा का, इथं पाया समान आहे, गुणाकार चिन्ह तर वरच्या घातांकाची बेरीज, वरची बेरीज करा 3 च्या पॉवरची. बघा हे 4 आणि हे 2 6 आणि वरचे 2 8, म्हणजे वरी पण 3 ची पॉवर 8 राहिलं. बघा हो का, हे 2 4 6 आणि 2 8, बरोबर आहे. 3 ची पॉवर 8 गुणिले 2 ची पॉवर 8. छेदस्थानी काय राहिले 3 ची पॉवर 8 गुणिले 2 ची पॉवर 6. तर हे 3 ची पॉवर 8 3 ची पॉवर 8 कटलं. राहिलं काय 2 ची पॉवर 8 भागिले 2 ची पॉवर 6. म्हणजे ह्याला असं लिहू शकता तुम्ही कसं, तर 2 ची पॉवर 8 भागिले 2 ची पॉवर 6. म्हणजे भागाकाराचं चिन्ह आहे, पाया समान आहे तर घातांकाची वजाबाकी होते, बरोबर आहे. म्हणजेच 2 ची पॉवर 8 वजा 6 म्हणजेच किती 2 ची पॉवर 2. आणि 2 ची पॉवर 2 किती असतं 4 असतं, बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 4, ऑप्शन नंबर 2. फक्त फॅक्टरायझेशन करायचे मित्रांनो, तर या पद्धतीनं हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, समजतंय. महत्त्वाचा प्रश्न आहे, अशा टाईपचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. पुढे जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण घातांकाची महत्त्वाची काही क्वेश्चन बघितले होते. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.